अनन्यांश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो जो अनन्य भावे मला शरण येईल त्याचा योगक्षेम मी चालवेन हे निश्चित. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज आदिमाया स्वरूप श्री अक्कलकोट स्वामी समर्थांनी समाधीत जाताना म्हटला. याची अनुभूती घेत घेत श्री स्वामी चरणदास घडला आहे, अजूनही अनुभूती घेत आहे व त्याचप्रमाणे आपणही घ्याल यात शंकाच नाही. श्री स्वामींच्या सेवेत असताना रोज तुम्ही नवीन असता. आजची ओळख उद्या नसते. आपल्या जवळचे सर्व काही ते प्रथम काढून घेतात. सर्व काही म्हणजे पहिला मी काढतात. आर्थिकापासून त्या अध्यात्मापर्यंत अगदी अधिकार सुद्धा. श्रीमंती देतात, राजवैभव उपभोगायला देतात, पण फकिरी पण तेच दाखवतात. रोज परीक्षेला बसवतात, पण उत्तर त्यांचेच असते. प्रश्नही त्यांचा, उत्तरही त्यांचेच. निष्ठा श्रद्धा ठेवून आपण त्यांचे पुढे हात जोडून नतमस्तक व्हायचे असते. निरागस बालकाप्रमाणे त्यांच्या चरणी लीन व्हायचे असते. एवढेच आपल्या हाती असते. आपली योग्यता नसताना सुद्धा ते काय काय दाखवतात, देतात, त्याचं वर्णन शब्दात करून प्रमाणात दाखवता येत नाही. अनुभवावी लागते अशी अनुभूती. श्री स्वामी समर्थांची भक्ती करीत असताना प्रत्येकाला वेगवेगळी सेवा देऊन स्वामीच ती करून घेतात. एक दुसऱ्यासारखा नसतो व असायचं काही कारण नाही. अट्टहास करू नये, निराश होऊ नये. जे जे होते आहे ते त्यांचेच इच्छेने घडते आहे, घडले आहे व घडेल या वाक्यावर विश्वास ठेवून भक्ती करीत राहावे. एवढेच श्री स्वामी चरणदासांना आजपर्यंत अनुभवातून समजले आहे.